आता कसं स्टीलचं वापरतात लोक, स्टीमर. स्टील मध्ये कसं असतो, कोणी मोदक कसं वाफ होतो ना, वाफ स्टील म्हणजे एमएस लोक. टेस्ट पण बघा, खोलून दाखवतो. ओके बघा, हे स्टीमर सारखा एकदम. काय पण मोमोज पण खाली पाणी ठेवायचा आणि वरती तुम्ही हे करायचं डायरेक्ट. मोमोज वगैरे स्टीमर काय पण तुम्ही उकडी वगैरे तुम्ही काय पण करू शकता याच्यामध्ये. ओके हे बघा, बघू शकता. हे बघा अशी क्वालिटी, ही साईज. खिचडी भात वगैरे करायचं असेल यदि छोटा भेटेल याचा मोठा भेटेल आपल्याकडे. येस, आपल्याकडे. आता इडली खराब नाही होणार. अच्छा, बरोबर बरोबर. आता याच्यामध्ये ऍक्च्युली आता मी कस्टमरला दिलं होतं, त्याची तुम्ही ढाकण पाहिजे घेऊ शकता. याचं पण ढाकण भेटून जाईल का? हा, ढाकण कोणी घेतो कोणी नाही घेत. अच्छा, हा, नाही घेतलं त्याचे कमी होतं पैसे, कमी होतात. ढाकण थंड राहतो का पाणी, प्युअर कॉपर. ओके, आता नवीन टाईपचा याला मसाला डबा आला, याला म्हणतात हंडी मसाला डबा. हे तुम्हाला असं कुठे भेटणार नाही. बघा, दाखवतो तुम्हाला मी. याला याचा व्हिडिओ घेऊन नका. बघा, ओके बघा, डिझाईन बघा, डिझाईन बघा पूर्ण. आणि हे खोललं ना असं पण आहे. कलई करून भेटत नाही आपल्याकडे. कलई करून भेटतात आपल्याकडे. ही अशी कासाची सेट आहे, कासा, प्युअर कासा. प्युअर कासाची सेट आहे, कासा. हे जुन्या पद्धती पहिले पूर्वी यायचे. आता नवीन टाईपचे बघा, हे कासा आहे, लेझर कासा बोलतात त्याला, कासा सेट बोलतात खाली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार महेश. पुन्हा एकदा माझ्या मयेकर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे इथे तांबा पितळच्या भांडीमध्ये, जे की लोकेटेड आहे आपलं कल्याण वेस्ट मध्ये. आत्रे हॉलच्या समोरच आहे. रमेश अप्लायन्सेस करून या दुकानाचं नाव आहे. तर आता आपण इकडे बघूया काय रेट मध्ये आपल्याला तांबा पितळची भांडी बघायला मिळते. तर चला मग आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. आणि मी तुम्हाला लोकेशन दाखवतो इकडचं. हे बघा, हे आत्रे हॉल आहे. इथे आपल्या समोरच रमेश अप्लायन्सेस करून आपलं हे शॉप आहे. इकडे आपण नंबर पण बघू शकतात. आता इथे आपण आतमध्ये जाऊया आणि इकडे आपण ओनरशी विचारूया करणार इथे काय रेट आहे करणार. आपली शॉप जो आहे ना, ते कल्याण वेस्टला आली आहे. त्याला म्हणतात जुना बाजारपेठ, ऑपोजिट सेंट्रल बँक. ही आपली शॉप आली, जुनी आहे एकदम. आणि शंकरराव चौक सांगायचा, कल्याण वेस्टला शंकरराव चौक, ऑपोजिट सेंट्रल बँक. कोणी पण सांगणार तुम्हाला. आणि किती वर्ष आपली जुनी शॉप आहे? आता 2025 मध्ये 86 इयर्स कम्प्लीट झाले. 86 इयर्स कम्प्लीट झाल्या. तर आता आपल्याला कलेक्शन दाखवा, आपल्याकडे काय काय कलेक्शन तांबा पितळ. ओल्ड फॅशन आहे माझ्याकडे, जुनी फॅशन आहे आपल्याकडे. एकदम क्वालिटी वाईज एकदम दाखवतो तुम्हाला. नमस्कार. आपल्याकडे अशी नवीन टाईपची बिर्याणी हंडी भेटतात. अशी क्वालिटी प्युअर शीट मध्ये भेटणार, प्युअर ब्रास मध्ये. ओके, एकदम क्वालिटी. ही क्वालिटी पाहिजे. याच्यामध्ये 2-3 साईज आहे प्रकारचे, छोटी मोठी, 1 किलो, 2 किलो, 3 किलो. याचे आता 2 किलोची ही आहे बिर्याणी. याची रेट आहे आपल्याला 2800 रुपये. 2800 किंमत आहे. आता बाजारात तुम्हाला कुठे पण 7,500 नाही भेटणार. आपला होलसेल मार्केट आहे, 2800 भेटेल आपल्याकडे. आणि असे जुने भांडी देऊन पण आपण म्हणजे जुने तांबा पितळ. हो, जुनी भांडी पण घेऊन. काय रेट चालले आपलं? जुना ब्रासचा रेट चालू आहे 650 रुपये किलो, 625 ब्रासचा. कॉपरचा चालू आहे 1100 रुपये किलो. 1100 रुपये. 1100 रुपये कॉपरचा ब्रासचा. ब्रासचा चालू आहे आपला 630 रुपये किलो. आणि तांब्याचा चालू आहे 1100 रुपये किलो तांबा, जुना मोड. चालेल चालेल. आपल्याकडे अशी हंडी, बिर्याणी हंडी आहे, अशी नवीन टाईपची. सगळे साईज भेटतील ना? सर्व 3 साईज भेटतात आपल्याकडे. 3 साईज. 3 साईज आहे, 1 किलो, 2 किलो, 2 किलो, 3 किलो प्युअर सीड. आणि त्याच्यामध्ये मेन प्लस पॉईंट कलाई पण आहे. कलाई करून भेटत नाही आपल्याकडे. कलाई करून भेटतात आपल्याकडे. ही अशी कासाची सेट आहे, कासा, प्युअर कासा. प्युअर कासाची सेट आहे, कासा. हे जुन्या पद्धती पहिले पूर्वी यायचे. आता नवीन टाईपचे बघा, हे कासा आहे, लेझर कासा बोलतात त्याला, कासा सेट बोलतात खाली. काय रेट असणार याचा आपला? ही आपल्याला डिस्काउंट करून भेटतात 3,500 ला, 3,500 भेटतात. हो. आणि एकदम असं बल्क बिल्क मध्ये आपण घेत असू, बल्क मध्ये घेतलं ना तर त्याच्यामध्ये लग्नासाठी वगैरे. हो. आता माझ्याकडे कसं कस्टमर एक आला होता माझ्याकडे. त्यांनी फक्त लग्नामध्ये फक्त आता स्टीलची भांडी नाही घेतली, त्यांनी पूर्ण कासाची भांडी आणि ब्रासची भांडी घेतली. त्यांनी ही बल्क मध्ये. आता त्यांनी मूल्य द्यायला 6 सेट घेतले. एकच मूल्य द्यायला 6 सेट. याच्यामध्ये जेवण करायचं बोलतो. अच्छा. आता पूर्वी लोक आपलं कसं असतं, सर्व कासामध्ये आणि ब्रासमध्ये जेवण करायचं. आता परत हे चालू झाले आपल्याला. एल्युमिन आणि नॉनस्टिक सर्व बंद केले आणि ब्रास आणि स्टील मध्ये करत आले पूर्ण क्वालिटी. म्हणून आता आम्ही ब्रास मध्ये नवीन सर्व क्वालिटी आम्ही प्युअर क्वालिटी आम्ही चालू केली. बिर्याणी हंडी आहे, ही नवीन टाईपची टोप आहे बघा. कस्टमाइज पण मिळून. हो, कस्टमरला काय पाहिजे ना, मला फक्त व्हॉट्सअप करायचा आणि मी त्यांना सांगेल कसं काय बनवून भेटतं. पण त्याला थोडा टाइम द्यावा लागतो आपल्याला. बरोबर. आपल्याला टाइम द्यावा लागतो, मी बनवून देतो कस्टमाइज पण. ओके. एकदम. त्याच्या नवीन टाईपचे ग्लास आले, हे बघा अशी क्वालिटी. हे तुम्हाला अशी नवीन डिझाईन वाले. एक अशी क्वालिटी आली आहे मस्त पैकी. ही गावीकडची आहे पूर्वी.
राजस्थानी डिझाईन बोलतात त्याला. ही क्वालिटी बघा, ही अशी क्वालिटी आहे. याची अशी काय रेट असेल तरी? अंदाज लगभग समजा ना ग्लासेस रेट 350 वाजून चालू आहे. 350 हा 300, 350, 400 प्युअर. मिक्सिंग भेटतात आपल्याला 250-200 भेटतात. आपल्याकडे प्युअर 350. क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. ओके क्वालिटी मध्ये रमेश आपल्याला नो कॉम्प्रोमाइज क्वालिटी मध्ये. ओके. अच्छा आता बघा, अजून सांगतो. आता सर्वांकडे एक कन्यादान भेटतात. कन्यादानासाठी भांडी घेतात आपल्याकडे. तर कडे असं आता अंडाकरशी ही घेतात. ही जुनी पद्धत झाली ही पण. आता कशी घ्यायची नवीन अंडाकरशी? ही वाली क्वालिटी घ्यायची, अशी क्वालिटी घ्यायची. ही बघा, ही अखंड आहे, त्याला बिलकुल हे नाही, कांदा नाही. ही अखंड आहे, 1 पीस आहे. अशी अंडाकरी पण सुंदर असतो आणि एक नंबर असतात. एक दोनचे पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये सगळे साईज अवेलेबल आहे. सगळं आहे बघा, हा छोटा मोठा फरक आहे. तुम्ही कोणी बोलतो मला 2 पाहिजे तर 2 पण भेटतो अंडाकरची. ओके. कन्यादान नाही, आपण याच्यातलं पाणी पण पिलेला चांगला असतो. हो हो बरोबर. कारण ही जी क्वालिटी असते अखंडवाले, हे प्युअर तांबा असतो. हो. आता कोणी बोलतो याला नलची पण गरज नाही, तुम्ही डायरेक्ट प्युअर अखंडवाले क्वालिटी बघा. तुम्ही मेन ओळखायचं कसं आहे त्याला? आतून बघा, आतून पण एकदम क्वालिटी बघा. आतून नाही आतून कसा असतो? काला असतो आणि बाहेर क्वालिटी असतो. आतून बघा, तुम्ही आतून पण एकदम प्युअर क्वालिटी असतो एकदम. प्युरिफायरची काही गरजच नको, प्युअर एकदम. गरम पाणी करून टाकायचं याच्यामध्ये, थंड तर थंड राहतो का पाणी, प्युअर कॉपर. ओके. याचा नवीन टाईपचा याला मसाला डबा आला, याला म्हणजे हंडी मसाला डबा. हे तुम्हाला असं कुठे भेटणार नाही बघा. दाखवतो तुम्हाला मी. याला घ्यायचा व्हिडिओ घेऊन नका बघा. ओके बघा, डिझाईन बघा, डिझाईन बघा पूर्ण. आणि हे खोललं ना असं. हे बघा. काय रेंज मध्ये असेल तरी हे आपल्याला डिस्काउंट करून 2,828 रुपये. 2008. आणि आपल्याला काय रेंज पासून? मेन प्लस पॉईंट याच्यामध्ये ब्लॅक नाही पडणार, मॅट फिनिश बोलतो त्याला. ब्रास मध्ये मॅट फिनिश. अच्छा. हे ब्लॅक नाही पडणार, काला नाही पडणार, ब्लॅक नाही पडणार. ओके. हे आपल्याकडे रमेश आपल्याला जे खासियत आहे, ही वस्तू ब्लॅक नाही पडणार तुम्हाला. अच्छा. आणि हंड्यामध्ये पण आपल्याला काय रेंज पासून चालू होतं? अंडा कळशी असं असतो ना, आता ही अशी वाली घेतली ना तर 3500 पर्यंत बसतात अंडा कळशी. ओके. ही वाली. ओके. आणि ही वाली घेतली 3000 पर्यंत अंडा कळशी बसतो. 3000 पर्यंत अंडा कळशी बसतो. म्हणजे ते क्वालिटी वरती डिफरंट. क्वालिटी हा डिफरन्स आहे. आता ही जो गार्डन आहे त्याच्यापेक्षा आता लेटेस्ट. अच्छा. पूर्वी आपण पण काळा बिळ नाही पडणार ना? नाही, तांबा असं आहे ना, तांबा जो काळा नाही पडणार तो प्युअर नाही. तांबा काळा पडतो. काळा पडतो. हा तांबा. आता काय आम्ही कधी कस्टमर खोटं नाही बोलत. तांबा जर काळा नाही पडला ना तर तांबा तो प्युअर नाही. तांबा काळा पडला तर समजा तो प्युअर आहे. जे आहे तुम्हाला मी एकदम हे सांगतो तुम्हाला. तांबा जर काळा पडला ना आपल्याला तर तो प्युअर तांबा. असं नाही तांबा काळा जर काळा नाही पडत ना तर त्याच्यावर टेफ्लॉन कोटिंग केलेलं असतं. मग तो प्युअर केमिकल लावत. असं म्हणजे जे आहे ते कस्टमरला एकदम समोर सांगतो आम्ही. आता हे जे आहे हे काळा नाही पडणार. हे तवे हे आपल्याकडे आता ब्रासचा तवा, रोटी तवा आहे. काय रेंज मध्ये असेल ही? 2000 पर्यंत 1800 पर्यंत असतो. हे वाले ब्रासचे तवे. हे बघा, बघू शकता तुम्ही. टोटल अशी क्वालिटी आपल्याकडे भेटतात सर्व नवीन टाईपची. आता ही बघा, ही कढाई आहे, ब्रासची कढाई आहे. याला पण कले लावलेली आहे. कले कोण लावत नाही, कले पण लावून दिलेली आहे याला. ओके. अशी वस्तू आहे तुम्हाला. काय रेंज पर्यंत असेल हे कढाई आपल्याला 1500 पर्यंत चालू आहे. 1200, 1500, 1800 जसं आपलं साईज घेतली साईज प्रमाणे. कोणी बोलतो मला 2-3 माणसं घरी आहे त्याला अर्धा किलो घेतली तुम्ही तर तुम्हाला अर्धा किलो समजा ना 1200-1300 पर्यंत बसतात. ओके. हा साईज प्रमाणे असतात. आता ही नवीन टाईपची हंडी आली आहे, ही लोक आता खूप वापरतात. ओके. हंडी याच्यामध्ये भाजी वगैरे करतात. भाजी वगैरे. हो. भाजी करपत नाही याच्याने. एकदम जाड आहे क्वालिटी. याची क्वालिटी बघा. अच्छा. हे बघा, बघू शकतात. डिझाईन पण चांगली एकदम कलर केलेली आहे. कलई आतून कलई केलेली एकदम. अशी वस्तू आहे. अर्धा लिटर, 1 लिटर हे पण तुम्हाला 1500-2000 पर्यंत असतो कलई सकट. असं नाही कलेचे वेगळे पैसे, याच्यामध्ये कलेचे पैसे पण आले. ओके. 1500, 2000, 1200 असं साईज प्रमाणे असतो याच्या क्वालिटी. साईज प्रमाणे असतो. कलई तुम्ही जे वेगळे केलेला आहे त्याला 300-400 रुपये पण याच्यामध्ये तुम्हाला या भावाचे कलई पण लावलेले भेटतात. ऑलरेडी भेटतो. ही अंडी दाखवली, ही अंडी दाखवली. याच्यामध्ये अशी छोटी साईज असतो. त्याला तुम्ही ढाकण पाहिजे घेऊ शकता. याचं पण ढाकण भेटून जाईल का? हा ढाकण कोणी घेतो कोणी नाही घेत. अच्छा. हा नाही घेतले त्याच्यात कमी होतं पैसे. कमी होतात ढाकण 90% कस्टमर नाही घेत. हा ही अंडी. ओके. बघा, हे साईज प्रमाणे. साईज प्रमाणे अंडी. 2500, 3000, 3500 अंडी भेटतात ही क्वालिटी. याच्यामध्ये 2 साईज असतो, 3 लिटर आणि 5 लिटर असतो. याच्यामध्ये पण अजून काय प्लस पॉईंट याच्यामध्ये पण कलाई आहे. याच्यामध्ये असं असतो ना आपल्याकडे 2 क्वालिटी असतो कुकरमध्ये पण. 2 क्वालिटी असतो कुकरमध्ये.
गेज प्रमाणे एक लाईट गेज असतो आणि आपण लाईट गेज नाही वापरत. रमेश आपल्या लाईट गेज नाही वापरत, प्युअर हेवी गेज वापरतो आणि आतून कलाई, याच्यामध्ये आतून कलाई आहे. तुम्ही डायरेक्ट पण तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. ही क्वालिटी हेवी किती बघा तुम्ही आता. आणि आपलं किती साईज प्रमाणे कसं भेटतं आपल्याला? सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत? नाही, 3 साईज, 2 लिटर, 3 लिटर आणि 5 लिटर. 5 लिटर. 5 लिटर मोठा साईज, 5 लिटर मोठा मोठा साईज 5 लिटर. त्याच्यामध्ये तिन्ही साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ही जी साईज आहे ही 3 लिटरची. 3 लिटरची घरगुती ही चिका झाली, 5-6 माणसासाठी ही चिका झाली. हो. त्याच्यामध्ये आपल्याला खिचडी भात वगैरे करायचं असेल, याची छोटा भेटेल, याचा मोठा भेटेल आपल्याकडे. येस, आपल्याकडे. आता हा इडली खराब नाही होणार. अच्छा, बरोबर बरोबर. आता याच्यामध्ये ऍक्च्युली आता मी कस्टमरला दिलं होतं, त्याची पण स्वतःची नाही का एक ब्लॉग आहे त्याची पण. त्यांनी याच्यामध्ये नाही का चॉकलेट इडली बनवली होती. चॉकलेट याच्यामध्ये एवढी सुंदर बनली ना त्यांनी आता घरामध्ये सर्व चालू केलं त्यांनी ओके विकायला. चॉकलेट इडली मध्ये केली त्यांनी, कारण ब्रास मध्ये कसं खराब नाही होत वस्तू काय पण. तरी काय रेंज पर्यंत आपल्याला हे भेटेल? लगभग आपल्याला जाणार 6,800 रुपये. ओके. जुनं ते सोनं झालं. हे मोदक पात्र आता लोक पूर्वी वापरायचे बघा, आता कसं स्टीलचं वापरतात लोक. स्टीमर, स्टील मध्ये कसं असतो, कोणी मोदक कसं वाफ होतो ना, वाफ स्टील म्हणजे एमएस लोखंड असतो. वाफ घेतात, वाफ आणि स्टील मध्ये गंज लागतो कधी कधी, आपण नाही धुतला बरोबर. आणि तांबामध्ये आणि स्टील आणि तांबामध्ये कसं टेस्टचा पण फरक असतो मोदकचा. तुम्ही कधी स्टीलचं मोदक खावा आणि तांबामध्ये मोदक तुम्ही खाऊन बघा, नाही टेस्ट फरक पडला तर सांगा नाही मला. टेस्ट पण बघा, खाऊन दाखवतो. ओके बघा, हे स्टीमर सारखा एकदम. काय पण मोमोज पण खाली पाणी ठेवायचा आणि वरती तुम्ही हे करायचं डायरेक्ट. मोमोज वगैरे काय पण तुम्ही उकडी वगैरे तुम्ही काय पण करू शकता याच्यामध्ये. ओके, हे बघा, बघू शकता. हे बघा अशी क्वालिटी, ही साईज 5.5 पर्यंत जातो. ही पण किंमत 5.5 ना? 5.5. आणि हे आपल्याला आंघोळीसाठी गंगाल आता घेतात लोक. ओके, असं कोणी बोलतात ना, पण शौकीन माणसं असतात तर त्याला आंघोळीसाठी हा हा गंगालाल वापरतात. कोणी आंघोळीसाठी घेतात, कोणी बोलतात पाणी कमी असं पाणी भरून ठेवतात, पाणी पण पितात याच्यामध्ये, पाणी पण पितात याच्यामध्ये. हे तांब्याची गंगा, याच्यामध्ये साईज असतात, छोटी भेटतात, मोठी पण भेटतात, सर्व साईजचे भेटतात आपल्याकडे. ओके. आता लोक याच्यामध्ये चाय पण बनवतात, चहा वगैरे. चाय, हो. हा, तर चहासाठी आपल्याला एक नवीन टाईपचे भांडं आलं. हे बघा, अशी असं आहे का? ही चहासाठी आलं बघा. ओके. कलई कसं आलंय, चहा बनवा तुम्ही याच्यामध्ये, काय पण बनवा. टेस्ट तुम्ही आता जो आपण चाय बनवतात ना स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये, एकदा याच्यात चहा तुम्ही बनवा, नाही फरक पडला तर मला सांगा. मसाला पण टाकू नका, फक्त चाय पत्ती दूध टाका बघा तुम्ही, प्युअर एकदम चाय, एकदम क्वालिटी होणार. सगळ्या प्रकारची आपल्याकडे डिझाईन अवेलेबल. इथे तुम्हाला मी काही भांडी दाखवली नाही अजून. माझ्याकडे एवढी व्हरायटी आहे ना, तर आता कसं दाखवायला लागेल तर पूर्ण सगळं दाखवायला लागेल. खूप व्हरायटी माझ्याकडे. ओके. असं माझ्याकडे खूप व्हरायटी, माझ्या तुम्ही बघू शकता. अशी तांब्याची घाट आहे माझ्याकडे. हे बघा आहे. ओके. तरी काय प्राइस मध्ये असेल हे 550-700 अशी किंमत आहे. प्युअर क्वालिटी, हेवी आहे. ओके. लाईट वेट नाही, हेवी आहे. आणि असे वाटे वगैरे छोटे छोटे सर्व भेटतात. हे आता वाटी छोटं घेतात, आपल्या नैवेद्यासाठी घेतात. नैवेद्यासाठी. हा, तर ताटा असतात पिठल्याची. हे सर्व हे बघा, हे खलबत्ता आहे. ओके. हे खलबत्ता नवीन टाईपचा खलबत्ता आहे. पूर्वी कसं आहे, स्ट्रेट यायचा. त्याच्याने कसं असतो, आपण कसं असतो काय आपण टाकतो मसाला तर साईडला राहतो, साईड मध्ये. त्याच्यामध्ये कसं गोला परत आतमध्ये येताना आपण कुटू शकतो. अच्छा अच्छा. हा, हे बघा, ओके. याच्यामध्ये पण साईज आहे. 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर साईज आहे. ओके. 2000, 2200, 2500. हातात घ्या, हेवी किती बघा. हे बघा, हेवी आहे वस्तू. हो हो, हेवी आहे, खूप हेवी आहे. हे असे टपचे बघा, हे बघा, हे छोटे, कोणी बोलतो वेगवेगळे डिझाईनचे, सर्व वेगवेगळे डिझाईनचे आपल्याकडे आहे. टोटल वस्तू आपल्याकडे आहे अशी क्वालिटी. छोटी वाटी घेतात, ते सर्व आपल्याकडे भेटणार प्युअर. हे वाटे असे आपण सिंगल घेतले तर आपल्याला काय रेंज? सिंगल घेतले तर 50, 60, 70 रुपये होलसेल मार्केट आहे. तुम्ही हीच वाटी तुम्ही कुठे पण घेतली ना, 100-200 रुपये सांगणार. आपल्याकडे 50, 60, 70 पर्यंत भेटणार छोटी वाटी. म्हणजे हळदी कुंकूसाठी पण बरं आहे आपल्याला द्यायला. आणि याच्यामध्ये प्युअर, याच्यामध्ये क्वालिटी असतो. ओके. याच्यामध्ये पण क्वालिटी असतो, हे प्युअर क्वालिटी. हा, ही पण ब्लॅक नाही पडणार. ओके. ही वाटी पण ब्लॅक नाही पडणार तुम्हाला, याची क्वालिटी प्युअर. आता हे बघा, आता लग्नामध्ये आता परत नाही का, याला म्हणतात माप. पूर्वी माप वापरायचे, हे माप. आता आपल्याकडे याच्यामध्ये ब्रासचं पण आहे आणि मेन आपल्याकडे कॉपरचा पण आहे माप. ओके. पूर्वी माप यायचं ना, आता लग्नामध्ये देतात आपले लोक, लग्नामध्ये पण वापरतात. हे आपल्याकडे सर्व भेटेल. ओके. हे माप पुढे नाही भेटत, आपल्याकडे सर्व भेटणार. ओके. आपल्याकडे ब्रासचे डबे आहे, हे डबे बघा. ओके. हे बघा, अशा साईज आहे. अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलो पर्यंत याच्यामध्ये आपल्याकडे साईज आहे. साईज आहे. ओके. हो.
सर्व साईज आपल्याकडे भेटेल. हे. तरी काय आपलं म्हणजे रेंज पर्यंत आपल्याला भेटेल स्टार्टिंग? स्टार्टिंग 700, 700, 800, 1000 स्टार्ट रेट भेटणार आपल्याला. 600 पासून चालू? 600 पासून चालू आहे. तर माझ्याकडे डबे 3-3.5 पर्यंत आहे. 3,500 पर्यंत पर्यंत आहे वाटतं. पूर्ण सेट असतो डब्याचा. तुम्ही सुट्टी तुम्ही साईज प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ओके. किंवा तुम्हाला जर एक सॅचेट पाहिजे तर आपल्याला मांड्यामध्ये किंवा घरामध्ये एक सॅचेट पाहिजे तर एक सॅचेट तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला. अच्छा, फक्त ऑर्डर द्यावं लागतं की मला 1 किलोचे पाहिजे की 2 किलोचे पाहिजे. ओके ओके. ते प्रमाणे आपण ऑर्डर प्रमाणे घेणार. आणि एक प्लस अजून याचा भाव वाढत चालतो, कमी होतो, फ्लक्च्युएट असतो. मग तुम्ही असं जे बघू नका. तुम्ही व्हिडिओ मध्ये हे भाव सांगितलाय. हा, बरोबर. हो. तुम्ही कसं इन्क्वायरी करा कारण महिन्यामध्ये भाव वाढलाय. दिवसाला चेंज होतो. 3 दिवस अगोदर कॉपरचा रेट आपला 900 रुपये किलो जुना होता. ओके. आज कॉपरचा रेट 1100 रुपये किलो झाला. 1100 रुपये. येस. ओके. हे बघा आता नवीन टाईपचे घालून दाखवतो मला असं भेटणार. हे आहे घी पॉट. ओके. घी साठी बघा ही क्वालिटी. कलई केलेली. हो, याच्यामध्ये स्पून बघा तुम्ही याची किंवा ब्रासची स्पून. ओके. हे ही बघा. बघा ही क्वालिटी बघा याच्यामध्ये बघा. अच्छा. ही क्वालिटी बघा. काय मस्त वस्तू. आहे. आणि याच्यामध्ये मेन कलाई आहे. हे पण कलाई. काय कलाईने काय होतो, काय पण आपण वस्तू जी खायची वस्तू असतो ना ती खराब नाही होत. खराब नाही आणि करपत नाही. करपत नाही. आता याच्यामध्ये कसं असतं आपण काय पण वस्तू ठेवली हा. गॅस होती आपण काय पण ठेवतो ना त्याला कलाई पाहिजे. कलई पाहिजे. हो हा. बरोबर. काय बनवून आपण नाही का बनवून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो 1-2 तास. हा. आणि कलाई नसली ना तर बनवून डायरेक्ट आपण साईडला काढावं साईडला लागतो. करून टाकतो. बरोबर. म्हणून कलाई पाहिजे. कलाईने काय होतो खराब नाही होत खराब भांडी. होत आपली भांडी. अजून माझ्याकडे खूप व्हरायटी आहे. ही जर आपल्याला टाइम कमी आहे म्हणून तुम्हाला मी थोडीच दाखवली. माझ्याकडे येते 20% आहे. अजून माझ्याकडे येणार ना कधी एक विजिट मारा. माझ्याकडे खूप व्हरायटी भेटणार आपल्याकडे. ओके. आता इथे व्हिजिट करा नक्कीच. इकडे काय ट्रॅपलाची पण चिकार आहे. ट्रॅपला माझ्याकडे त्याच्यामध्ये टोपा आहे, सॉसपॅन आहे, ओके. कुकर आहे. ट्रॅपल्यामध्ये काय असतो 3 प्लाय असतो. हा. स्टेनलेस स्टील, हेंडियलियम आणि स्टेनलेस स्टील. त्याच्याने काय होतो खराब नाही होत. ओके. त्या पण आतली वस्तू असतो ना ती खराब नाही होत. तुम्हाला एक वस्तू दाखवतो मी हा हा. नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला ट्रॅपलाच देणार तुम्हाला मी. चालेल, चालेल. त्या खूप येऊन जाईल. हे बघा. हो. हे अशी इथे आपल्याला तांबे पितळची आपल्याला भांडी बघायला मिळतील. तर इथे व्हिजिट करा. इथे आपल्याला म्हणजे हे आपल्याला थोडीशीच भांडी दाखवली आपल्याला कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल. पण आपल्याला इथे सर्व प्रकारची आपल्याला तांबा पितळची भांडी बघायला मिळतील. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये मेन्शन करीनच. चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.